गिटहब कोपायलट तर तुम्ही वापरलेच असेल, तर गिटहब कोपायलट आणि कर्सरमध्ये काय फरक आहे? गिटहब कोपायलट तुम्हाला कोडमधले सजेशन देतो, तर कर्सर AI जसं मी आधी म्हटलं संपूर्ण प्रोजेक्ट तयार करून देतो. तो प्रोजेक्टचा कॉन्टेक्स्ट समजतो, रिपो लेवलचं ॲनालिसिस करतो आणि ॲक्युरेट असं प्रोजेक्ट तुम्हाला स्वतःहून बनवून देतो. एवढंच नाही तर कोपायलट फक्त कोड सुचवतं. कर्सर काय करते तर तुमचा जो ॲप्लिकेशन आहे त्याचा पूर्ण प्लॅन बनवतं. नुसतं कोड नाही तर कोड तयार करून त्याची युनिट टेस्टिंग करायचं, टेस्टिंग आणि डॉक्युमेंटेशन हे सगळं स्वतःहून प्लॅन करून बनवतं. बॉटम लाईन काय आहे तर कोपायलट म्हणजे एक असिस्टंट आहे, तर कर्सर हे एक कोड डेव्हलपर आहे. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे गिटहब कोपायलट म्हणजे एक प्लगइन आहे जे तुम्ही यूज करता तुमच्या कोड एडिटरमध्ये. तर कर्सर हा एक स्वतःहूनच एक AI बिल्ड IDE आहे जिथे तुम्ही डेव्हलपमेंट करू शकता. तर हाच महत्त्वाचा फरक आहे कर्सर आणि गिटहब कोपायलटमध्ये. कर्सर तुमचा को डेव्हलपर आहे, कोपायलट तुम्हाला असिस्ट करणारा असिस्टंट आहे.